श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, श्री गुरुदेव दत्त मैत्रिणींनो, काही गोष्टी असतात त्या जाळल्यानंतर घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते. म्हणजे जसं लोभान असतं किंवा गाईचं जी गोवरी असते ती, त्याच्यामुळे नकारात्मकता दूर होते. कापूर जाळल्यावर सुद्धा घरात बघा, गणपती बाप्पा जेव्हा येतात आपल्याकडे, आपण आरती करतो त्याच्यानंतर किती प्रसन्न वाटतं, आपण सांगू नाही शकत ते. तर पण त्याच कापुराबरोबर जर काही आपल्या घरातल्या गोष्टी ज्या दैवी शक्तीने अद्भुत असतात, अशा अशा गोष्टी जर आपण त्या कापुरासोबत जाळल्या तर त्या कापुराची जी पॉझिटिव्हिटी आहे ती डबल द्विगुणित होते. तर अशा कोणत्या गोष्टी आहेत तर मंगळवार आणि शनिवार हे 2 दिवस जर कापुरासोबत तुम्ही लवंग जाळली तर तुमच्या घरातून निगेटिव्हिटी जी म्हणजे नकारात्मकता आहे ती सगळी दूर निघून जाईल त्या धुरासोबत. पण तेव्हा आपले दरवाजे आणि खिडकी उघडे ठेवायचे. त्याच्यानंतर तुम्ही गुरुवार आणि शुक्रवार कापुरासोबत तमालपत्र जाळा. म्हणजे काय होतं की तुमच्या घरामध्ये नात्यांमध्ये गोडवा मधुरता येते, वादविवाद कमी होतात तमालपत्र जाळल्यानंतर. आणि रविवारी आणि सोमवारी तुम्ही कापुरासोबत दालचिनी जाळा. त्याच्यामुळे काय होतं, धन आकर्षित होतं. त्याच्या दालचिनी ही धनाची लक्ष्मीकारक वस्तू आहे. धन आकर्षिलं जातं, धनाचा संचय होतो, पैशाचा अपव्यय टळला जातो. त्याच्यामुळे ह्या जे कापुरासोबत ज्या वस्तू सांगितल्या आहेत त्या नक्की हा प्रयोग करा जाळून, आणि घरामध्ये पॉझिटिव्हिटी धनवर्षा ही नक्की होईल तुमच्या घरी. आपण स्वतःसुद्धा काही प्रयत्न करावे लागतात तरच आपल्याला रिझल्ट मिळतो. नमस्कार.